कर्दनपाड, क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहूयात महत्त्वाची बातमी। स्वारगेट एसटी बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे। भाग्यश्री कसबे असे या महिलेचं नाव आहे। तिच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। 3 गुन्ह्यातील 2,70,000 रुपयांचे 30 ग्रॅम दागिने तिच्याकडून जप्त करण्यात आले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस अंमलदार सुजय पवार, संदीप घुले हे 16 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात पेट्रोलिंग करत होते। स्वारगेट एसटी बस स्थानकाजवळील शिवाजीनगर पीएमपी बस स्टॉपवर एक महिला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आली आहे अशी बातमी मिळाली। त्याचबरोबर पोलीस पथक तेथे पोहोचले। पोलीस तिच्या दिशेने जात असताना त्यांना पाहून ती महिला पळून जाऊ लागली। तेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले। तिच्याकडील पर्सची झडती घेतली असता त्यात वेगवेगळे सोन्याचे दागिने आढळून आले। तिला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर तिने सांगितले की मागील काही महिन्यांपासून स्वारगेट एसटी बस स्थानक परिसरात गर्दीमध्ये बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरी केले आहेत। तिच्या पर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळाले। याबाबत चौकशी केल्यावर तिने सांगितले की या दागिन्यांची पावती नसल्याने कोणी हे दागिने विकत घेत नव्हते। काही सराफ असेच पावती नसलेले आणि चोरीचे दागिने विकत घेतात। त्यानंतर चोरटे सापडल्यावर ते दुकान दाखवतात। तेव्हा पोलीस दुकानदार सराफाला अटक करून त्याच्याकडून दागिने जप्त करतात। अशा घटनांमुळे पुणे सराफ असोसिएशनने पावती असल्याशिवाय दागिने विकत घेऊ नका अशा सूचना दिल्या। त्यामुळे तिला हे दागिने विकता आले नाही। ते विकण्यासाठीच ती जात असताना पोलिसांनी पकडले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।